चे करती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्याभान. परी दोही ठाईना सर्प जगते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्मीचे असे. पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावला म्हणतो. सुखम नित्यं स्वप्रकाशं व्यापकं नाम रूपयोः अधिष्ठानं बुद्धिबोध्यं बुद्धिर्दृगेत्तु निर्मलम् अपारं सर्ववेदान्त वेद्यं प्रत्यक्परं. आता 7वा तरंग चालू झालेला आहे. श्री गुरु सच्चिदानंदाय नमः. या 7व्या तरंगामध्ये जो जीवनमुक्त पुरुष आहे त्या जीवनमुक्त पुरुषाच्या व्यवहाराची संगत या ठिकाणी सांगत आहेत. आणि मग ज्ञानोत्तर कालामध्ये आता आपण पाहिलेलं आहे 2ऱ्या अध्यायामध्ये चित्तप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव. किंवा आता आपला चालू जो विषय आहे गुणातीत. गुणातीत म्हणजेच काय या ठिकाणचा हा जीवनमुक्त. मग अर्जुनाने प्रश्न केला होता की कैर्लिंग स्त्रीन गुणान येतान आतिथ्य किंवा आचार कथेच्या चैतांश स्त्रीन गुणान अतिवर्तते. तो गुणातीत कसा राहतो किंवा गुणांचं उल्लंघन कसं करतो, हे जे प्रश्न आहेत म्हणजे गीतेचा आणि विचारसागराचा कसा संबंध आहे. तो संबंध म्हणजे जे तिथं चाललेलं आहे तेच इथं आहे, फक्त शब्द बदललेले ते संस्कृतमध्ये आहे आणि हे मराठीमध्ये एवढंच, बाकी काय नाही. आता आपण तिथे ऐकलेलं आहे. आपण आता पुढे जाऊ. एकंदर शास्त्राचा समारोप. आतापर्यंत आपण जे काही अध्ययन केलेलं आहे त्या अध्ययनाच्याद्वारे पाठीमागच्या तरंगामध्ये तो जो तर्कदृष्टी होता तो तत्त्वमसी महावाक्याच्याद्वारे कृतार्थ झाला, त्याला ज्ञान झालं. आणि ज्ञान झाल्यानंतर आता राहिलेल्या आयुष्यामध्ये राहिलेल्या जीवनामध्ये तो कसा जीवनामध्ये आपला आचार विचार कसा तो वागेल त्याच्याविषयीचा जो काही शास्त्राने जे काही आचार सांगितलेला आहे तो आता या ठिकाणी सांगतात आणि या शास्त्राचा समारोप करतात. जीवनमुक्ती आणि विधेयमुक्ती यांचे वर्णन. 4थ्या तरंगाचे आरंभी शुभ संतती राजाची गोष्ट सांगितली आहे. त्याचे 3 पुत्र गुरुकडे गेले. गुरूंनी त्या 3 उपदेश केला. उपदेशाप्रमाणे 3 निस्संदेह ब्रह्मात्मैक्य बोध होऊन ते कृतार्थ झाले. आता त्यांचे पुढील जीवनचरित्र सांगण्याच्या निमित्ताने शास्त्राचा उपसंहार या तरंगात करावयाचा आहे. त्यात प्रथम तत्त्वदृष्टीच्या ज्ञानोत्तर जीवनक्रमाचा म्हणजेच जीवनमुक्तांचा व्यवहार व देहपातानंतरची विधेयमुक्ती सांगावयाची आहे. आता आपण पाहिलेलं आहे की जो शुभ संतती राजा होता त्याला 3 मुले होती. एक तत्त्वदृष्टी, दुसरा अदृष्टी आणि तिसरा तर्कदृष्टी. या 3घांनाही तत्त्वज्ञान झालेलं आहे आणि तत्त्वज्ञान झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या उरले उपाधिकाराने नंतर मग पुढचं जे आहे आयुष्य त्यांनी त्या आयुष्याची कालक्रमानं कशी केली आता ते या ठिकाणी सांगतात की 4थ्या तरंगाच्या आरंभी शुभ संतती राजाची गोष्ट सांगितली आहे. त्याचे 3 पुत्र श्री गुरूंच्याकडे गेले. गुरूंनी त्या 3 उपदेश केला आणि उपदेशाप्रमाणे 3 निस्संदेह ब्रह्मात्मैक्य बोध होऊन ते कृतार्थ झाले. आता त्या 3 त्यांचे पुढील जीवनचरित्र सांगण्याच्या निमित्ताने शास्त्राचा उपसंहार आणि उपसंहार या तरंगात करावयाचा आहे. त्यात प्रथम शास्त्राचा उपसंहार करीत असताना त्या 3 जे काही राहिलेलं उर्वरित आयुष्य आहे त्यांनी ते कशी कालक्रमानं केले ते सांगतात. त्यात प्रथम तत्त्वदृष्टीच्या ज्ञानोत्तर जीवनक्रमाचा. तत्त्वदृष्टीला ज्ञान झाल्यानंतर ज्ञानाच्या नंतर जे काही जीवन आहे त्या जीवनक्रमाचा म्हणजे ते जीवनमुक्त होता ना. आपल्याला गेलेलं आहे आता गुणातीत. तो कसं देहपातानंतर का जीवती सती जिवंत असतानाच तो गुणातीत कसा राहतो कसा वागतो किंवा त्या गुणांचं उल्लंघन कसं करतो आता आपण पाहिलं नाही 14व्या अध्यायामध्ये. तेच या ठिकाणी सांगतात की त्या ज्ञानोत्तर जीवनक्रमाचा व्यवहार व देहपातानंतरची विधेयमुक्ती सांगावयाची आहे. अगोदर जीवनमुक्ती सांगायची आणि नंतर मग विधेयमुक्ती सांगायची. मग जीवनमुक्ताची स्थिती सांगत असताना जीवनमुक्ती कशाला म्हणायचं आणि विधेयमुक्ती कशाला म्हणायचं हे सांगत असताना सांगितलेलं आहे की प्रपंच प्रचितीपूर्वक प्रत्येक ब्रह्मनिष्ठत्व जीवनमुक्ती. ही प्रपंचाच्या प्रचितीपूर्वक प्रत्येक ब्रह्माच्या ठिकाणी जी निष्ठा आहे त्याला म्हणतात जीवनमुक्ती. आणि प्रपंचाची प्रपंचाची प्रचिती नाही मग प्रपंच प्रचिती शून्यत्वे सती प्रत्येक चैतन्य आत्मना वर्तनम विधेयमुक्ती. प्रपंचाची जी प्रचिती आहे ती येत नाही पण
ती येत नसताना प्रत्येक चैतन्य आत्मना वर्तनम, प्रत्येक चैतन्य स्वरूपामध्ये स्थित. आपण मग अशी केलं स्वस्थ, स्वस्मिन स्थितः इति स्वस्थः, त्याला म्हणतात स्वस्थ. मग त्या स्वरूपाच्या ठिकाणी जी स्थिती आहे, पण प्रपंचाची काही नाही, प्रचिती नाही, त्याला म्हणतात विदेह कैवल्य किंवा विदेह मुक्ती. आता जीवनमुक्तीमध्ये ज्ञान होतं आणि मग ज्ञान झाल्यानंतर प्रपंचाची प्रचिती येतच नाही का? येते, पण ती जशी पहिली येत होती तशी येत नाही. त्याच्यामध्ये बदल काय होतो? मग अशी सांगितल्याप्रमाणे त्या आत्मस्वरूपामध्ये बदल होतो का अंतःकरणामध्ये बदल होतो? हा, पूर्वी काय समजत होतो? हा सत्य आहे, आणि आता काय समजत आहे? मिथ्य आहे का आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाहीच? कसद असद विलक्षण अनिर्वचनीय आहे, असं त्याचे काय होते? समजुतीमध्ये बदल होतो, आत्म्यामध्ये बदल होत नाही. त्याला म्हणतात जीवनमुक्त. आणि एकदा का तो जीवनमुक्त झाला की पुन्हा मग त्याला भ्रम होईल का? पुन्हा नाही. मग त्याने विवेचन केलेलं आहे की गुणागुणेषु वर्तन्ते इति मत्वा न सज्जते प्रकृते क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा करता अहम इति मन्यते. पण तो आहे तसा आहे का? नाही. तो सांगतो की प्रकृती करी कर्मे, ही जी काही सर्व कर्म करीत आहेत, न अन्य हा करता विद्यते. कोणा वाचून? पण गुणान वाचून. हे जे काय करता नान्यम गुणेभ्य हा करता. हे सगळं गीतेचं जे आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे तत्वचिंतन, ते त्या ठिकाणी झालं नाही. आता हे या ठिकाणी प्रॅक्टिकल आहे, तिथं आपण त्याचं अध्ययन करायचं थेरी, आणि त्याचं प्रॅक्टिकल कुठे आहे? आता इथे. पण इथं मनास थेरी आणि तिथे काय आहे? प्रॅक्टिकल. कसंही करून आपल्या हे जीवनामध्ये काय आलं पाहिजे? अंग आपल्या बांधलं पाहिजे, एवढंच हे मुख्य ध्येय ठेवायचं. आणि कसं काय ना, स्वामी महाराज सांगायचे काही करा पण काही करू नका, मरू नका. ते शिका किंवा हे शिका. काही मुलं त्या पाठाला येतात, याला येत नाही, काय याला येतात, काय त्याला येत नाही. पण दोन्हींना आलं तर काय? सोन्याला सुगंधच आहे. जे तिकडं संस्कृतमध्ये पाहायचं तेच आता इथे काय आहे? आपल्या बोलीभाषेमध्ये. आणि मग त्या जीवनमुक्ताची जी स्थिती आहे ती आता या ठिकाणी सांगतात. जीवनमुक्ताची स्थिती ज्याप्रमाणे वृक्षाचे सुकलेले पान वायूच्या वेगाने इतस्ततः भ्रमण करते, त्याप्रमाणे ज्ञानाने देहाभिमान गलित झाल्यावर म्हणजे बाधित झाल्यावर तत्वदृष्टी शेष राहिलेल्या प्रारब्धानुसार वागू लागला. कधी तो विहित क्रिया करी, कधी रथात, कधी घोड्यावर, कधी हत्तीवर बसे, कधी बाग बगीचे पायी, कधी एकटाच अनवाणीही चाले, कधी उत्तम बिछाण्यावरही निजे, कधी उच्चासनावरही बसत असे, कधी अत्युत्तम भोगभोगी, कधी उत्तम पक्वान्य शिवी, कधी अन्ना वाचून तळमळत असे, कधी गिरीगुहेत राहून रात्री दगडावर निजे, कधी हजारो लोकांकडून पूजा घेई, व कधी हा उभय लोकात भ्रष्ट आहे असा लोकांनी केलेला धिक्कार आनंदाने पाही. तत्वदृष्टीच्या ब्रह्मात्मैक्य ज्ञानामुळे त्याच्या सर्व भेदभ्रमाचा नाश झाला होता, म्हणून त्यास यत्किंचितही कर्तव्य राहिले नव्हते. देहपातापर्यंत त्याचा देहाचा व्यवहार नियमरहित होता. विहित निषिद्ध अनेक व्यवहार होत होते, तथापि निस्संदेह तत्वनिश्चय असल्यामुळे त्यास भ्रमसंचार कधीही झाला नाही आणि देहपातानंतर तो विदेहमुक्त झाला. अशा ब्रह्मवेत्याचे जो पूजन करेल किंवा त्याला अनन्य भावाने वंदन करेल त्यास पुण्य प्राप्त होईल, आणि त्याकडे दोषदृष्टीने पाहिल त्यास पापाची प्राप्ती होईल. आता हा जो तत्वदृष्टी आहे त्याने त्याच्या ज्ञानोत्तर जीवनामध्ये त्याची कालक्रमानं कशी सांगितलेली आहे? थोडक्यात समयाशी सादर व्हावे. त्याने त्याच्या आता सांगितलं ना की न द्वेष्टी संप्रवृत्तानी न निवृत्तानी कांक्षते, तिथं जे सांगितलेलं आहे तेच इथं आहे. बाकी याच्याबद्दल आणखी अन्यथा बोलण्यामध्ये काही जागाच नाही. जे तिथे आहे तेच कुठे आहे? इथे आहे. मग ते सांगतात की तो कसा वागतो, तर त्याच्या वागण्याला विधी नाही. जसं वाळलेलं झाडाचं पान आहे, वारा आला तर ते कसं उडतं? वर जातं का खाली जातं का? जिकडे वाटेल तिकडे. तसं या ज्ञानवानाच्या त्याचं जे काही आचार आहे की त्या आचाराला शास्त्राने कोणतंही विधी किंवा कोणतंही बंधन घातलेलं नाही. आणि हे जे बंधन आहे हे आपल्याला जे कळावं श्रुती मातेने, म्हणून आपल्यावरती दया केलेली आहे. आणि म्हणून त्या ज्ञानवानाच्या आचाराचा किंवा तो कसा वागतो याचं फक्त विधान केलेलं आहे. त्याला असंच वागतो किंवा तसंच वागतो इदम इत्थम असं श्रुती माऊलीने सुद्धा सांगितलेलं नाही. मग कसं वागतो? जसं काल तुम्ही सांगितलं ना त्या यांना की ते काल आलते कोणते
गटाटे महाराज. हा की मग हे जे सकटाची मिया म्हणजे हे कसं जसं आहे तसं, जसं तिथं आहे तसं या ज्ञानवानाचा व्यवहार कसा असतो, जसा असतो तसा. मग जसा म्हणजे कसा, लौकिको वा वैदिको वा अन्यथा वा. याला शास्त्राने कोणतंही विधी केलेलं नाही की त्याचा व्यवहार लौकिकच असावा किंवा वैदिकच असावा अथवा अन्यथा असावा. पण असं आहे की मग पंचदशीमध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे की तो कसाही वागतो का, मग नाही. पंचदशीकार सांगतात की वीडवराहादी तुल्यत्वम मा कांक्षिस्तत्वविद भवान. आपण तत्ववेत्ते आहात आणि वीडवराहादिकांप्रमाणे आपण अशुची कशाला भक्षण करायचं. मग काय करायचं, सर्वधी दोषसंत्यागात लोकही पूज्यस्व देववत. तुमच्या ठिकाणी जे काही बुद्धीचे जे दोष आहेत सर्वधीही दोष त्यागात, त्या बुद्धीच्या सर्व दोषांचा त्याग करून मग काय करावं, लोकही देववत पूज्यस्व. लोकांच्याकडून काय करावं, देवाप्रमाणे हारतुरे घ्यावे. स्वामी महाराज सांगायचे की लोकांची छिथू घेण्यापेक्षा काय घ्यावं, हारतुरे करून घ्यावेत. म्हणजे हेही विधान नाही बरं का, पण पण एक सांगितलेलं कशासाठी, लोकसंग्रहासाठी. बाकी याच्यामध्ये तुम्ही सांगता ना असंच वागावं का, तो फक्त स्वामी महाराज सांगायचे त्याच्या ठिकाणी जो चकार आहे ना तो चकार काढावा, बाकी त्याचं काय नाही. मग तो चकार काय आहे, मग इतरांची आवृत्ती करतो त्याच्या ठिकाणी फक्त त्याला चकार नाही, आणि आज्ञेच्या ठिकाणी त्याला काय आहे, चकार आहे. ज्याने शास्त्राने जे विधान केलेलं आहे त्याला इदम इत्थम तेच प्रमाण आहे. पण तत्ववेत्या पुरुषाच्या बाबतीमध्ये तो फक्त च नाही, बाकी त्याचं जसं जेवण असेल तसं. मग उलट तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणू येती वेद. त्याने जी जी केलेली क्रिया आहे, आता मग असं सांगितलं महाराजांनी, तत्ववेत्या पुरुषाच्या हातून एखादं अनिष्ट जरी कर्म घडलं तरी त्याच्या त्या अनिष्ट कर्मातून जगताचं कल्याणच होत असतं. म्हणून आपणही तसंच कर्म करावं हे सांगण्याचं विधान नाही. त्याचं यावत तो करीत ये तुली पूजा, तो कल्पितो जप माझ्या, हे असे कपित ध्वजा समाधी माझी, आत्मा त्वम गिरिजामते सहचार्य. या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे त्याचं जे जे काही वर्तन असेल ते काय आहे, महाराज आम्हाला सांगायचे पाठामध्ये की तुम्ही कीर्तनं पाठ करीत बसू नका, तुम्ही बोलाल ते कीर्तनं झाले पाहिजे. तुम्ही कीर्तनं पाठ नाही करायचे, तुम्ही जे जे बोलताल ते काय झालं पाहिजे, कीर्तन झालं पाहिजे. तसं याने जे जे काय कर्म केलेलं आहे ते शास्त्राच्या मर्यादेमध्ये ते पाहायचं नाही. याने जे जे केलेलं आहे त्याप्रमाणेच काय होत आहे, शास्त्राचं प्रमाण तसंच मानावं लागेल. कारण का, तो जो आहे तो आत्मस्वरूपापेक्षा किंवा त्याच्यापेक्षा भगवंताने सांगितलेलं आहे की तो माझ्यापेक्षा वेगळा नाही. मग हे जी आज्ञेचं पालन करावं किंवा इदम करू इदम मा करू हे विधान कोणी केलेलं आहे, ज्याने हे विधान केलेलं आहे त्यानेच हेही विधान केलेलं आहे की त्याच्या जीवनाबद्दल कोणतंही विधान करता येत नाही. आणि असा जो जीवनमुक्त आहे तो ज्याप्रमाणे वृक्षाचे सुकलेले पान वायूच्या वेगाने इतस्ततः भ्रमण करते. मग त्याला काय असं नाही की इकडे जावं तिकडे जाऊ नये असं काही त्याला नाही. मग जशी हवा असेल त्याप्रमाणे तो काय करतो, तिथं जशी हवा आहे. पण याच्या ठिकाणी कोणती हवा आहे, मग याच्या ठिकाणी प्रारब्धाची गती किंवा जे संस्कार आहेत त्या संस्कारानुसार याचं जे काय होत असतं राहिलेल्या आयुष्यामध्ये त्याच्या जीवनाची कालक्रमणा होत असते. हां, ते पाणी जे आहे ते पाण्याने ठरवायचं का आपण कुठं जायचं. ते माळी ज्या ठिकाणी नेईन त्याने सांगितलं आता वाफ्यात जायचं, तळ्यात जायचं, तर त्या माळ्याने जिकडे नेलेलं आहे तिकडं जसं त्याचं प्रारब्ध असेल तसं तो काय करतो, आचरण करीत असतो. त्याप्रमाणे ज्ञानाने देहाभिमान गलित झाल्यावर म्हणजे बाधित झाल्यावर तत्वदृष्टी शेष राहिलेल्या प्रारब्धानुसार वागू लागला. मग ज्ञानाने एकदा का देहाभिमान गलित झाला, देहाभिमान असल्यामुळेच हे असं झालं पाहिजे बरं का, तसं नाही झालं तर काय मग थोडं खिन्न होतो, कष्टी होतो का, नाही अभिमान असतो नाही असंच झालं पाहिजे, ते तसं झालं पाहिजे. तसं नाही झालं की मग तो दुःखी होतो, कष्टी होतो, पण अभिमानच नाही. कसं स्वामी महाराज सांगायचे, जसं होईल तसं. असं म्हटलं मग काय सुख दुःख आहे का. स्वामी महाराज कोणी त्यांच्याजवळ गेले ना त्यांना सांगायचे की आम्हाला असं आहे, दुःख आहे संसारामध्ये, असं तसं आहे. ते म्हणायचे तुम्हाला मी एक मंत्र देतो की त्या मंत्राचं तुम्ही अनुष्ठान केलं की तुम्हाला कधीच दुःख व्हायचं नाही. तो कोणता आहे, मग कसं, जसं होईल तसं. मग या मंत्राचा जप करायचा. फक्त आपला जो अभिमान आहे तो अभिमान सोडून दिला की मग जसं होईल तसं. मग असं याचं जीवन असतं. ज्ञानाने देहाभिमान गलित झाल्यावरती म्हणजेच बाधित झाल्यावरती म्हणजे काय, हे सगळे करते कोण आहे, अभिमान घेणारे हे गुण आहेत. अहम न मी नाही असं त्याचा ज्ञानाने अभिमान बाधित झाल्यावरती तत्वदृष्टी शेष राहिलेल्या प्रारब्धानुसार वागू लागला. मग तो कसा वागू लागला, कधी विहित क्रिया करी,
कधी रथात बसत होता, कधी घोड्यावर बसायचा, कधी हत्तीवर बसायचा, कधी बाग बगीचे पाहायचा, कधी एकटाच अनवाणी पायाने चालायचा. समयाशी सादर व्हावे पहा तुम्ही अभंग. त्याचं इथे काय केलेलं आहे, अनुवाद केलेला आहे. मग कसं, जसं असेल तसं. मग कधी हत्तीवर बसायचा, कधी बाग बगीचे पायी, कधी एकटाच अनवाणी पायाने चाली, कधी उत्तम बिछाण्यावर निजे, कधी उच्च आसनावर बसत असे, तर कधी अत्युत्तम भोगभोगी, कधी उत्तम पक्वान्य शिवी, कधी अन्ना वाचून तळमळत असे, कधी गिरी गुहेत राहून दगडावर निजे, कधी हजारो लोकांकडून पूजा घेई, व कधी कधी लोक काय म्हणायचे, हा उभय लोकांमध्ये काय आहे, भ्रष्ट. असे त्याची लोक, सगळीच लोक सगळ्याला चांगलं म्हणतात असं आहे का? असं नाही. सांगायचं ना, कोठे काय कोठे काय, एक आहे एक नाही. लोक घोड्यावरती बसून देत नाही आणि अनवाणी चालू देत नाही. मग घोड्याला डोक्यात घेतात तरी लोक नाव ठेवतात. म्हणून कधी हा उभय लोकांमध्ये भ्रष्ट आहे असा लोकांनी केलेला धिक्कार आनंदाने पाहि. मग तत्वदृष्टीच्या ब्रह्मात्मैक्य ज्ञानामुळे त्याच्या सर्व भेदभ्रमाचा नाश झाला होता. त्याला जे संशय विपर्यरहित जे दृढ ब्रह्मात्मैक्य ज्ञान झाल्यामुळे त्याच्या सर्व भेदाचा नाश झाला होता. भिद्यते भिद्यते हृदयग्रंथी, छिद्यन्ते सर्व संशया, क्षयन्ते चास्य कर्माणी, तस्मिन् दृष्टे परावरे. परावरे दृष्टे सती काय काय होतं, हे सगळं होतं. आणि अशा सगळं संशयाचा छेद होतो, कर्माचं उल्लंघन होतं आणि तो मृत्यूतून पलीकडे जातो. हे सगळं झाल्यामुळे तो काय आहे, त्याच्या सर्व भेदभ्रमाचा, संदेहाची सुटली गाठी, त्याच्या सगळ्या संशयाचा छेद झाल्यामुळे नाश झाला होता. म्हणून त्यास यत्किंचितही कर्तव्य शिल्लक राहिले नव्हते. कर्तव्य कोणाला आहे की या कर्तव्य म्हणजे कर्माचा अधिकारी कोणी, गीता भाषेमध्ये आपण पाहिलेलं आहे. जो त्या कर्माशी अभिमान ठेवतो किंवा मला हे इदम कर्म, ह्या कर्माचं मला फल मिळावं, कर्म फल संजात तृष्णा याने जो युक्त आहे आणि त्या कर्माचा अभिमान धारण केलेला आहे आणि पुन्हा हे कर्म केलं तर मला अमुक अमुक फल मिळेल अशी त्याच्या ठिकाणी आसक्ती आहे, कर्माचा अभिमान घेतलेला आहे, तो त्या कर्माचा काय आहे, अधिकारी आहे. मग याला कोणते कर्म शिल्लक आहे, याला कोणत्याही कर्मच नाही स्वस्वरूपाच्या ठिकाणी. याने फक्त तादात्म्य कुठे घेतलेलं आहे, तत् आत्मानाम स्वरूपम यश, त्याला म्हणतात तादात्म्य. हे कुठे आहे, त्याचं फक्त आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आहे. आणि म्हणून त्याला बाकीचं नेह नानास्ती किंचन, किंचन आता त्या ठिकाणचा भाव वेगळा आहे, पण या ठिकाणी मी वेगळं सांगतो. म्हणजे आत्मस्वरूपाशी तो अभिन्न झाल्यानंतर न कर्म नाना असती, न उपासना नाना असती, न किंचित नाना असते, त्याला काहीही नाही. मग काय आहे, केवळ मीच मी आहे, बाकीचं त्याला काहीच नाही. आणि म्हणून त्याला कोणतं प्राप्तव्य नाही, कर्तव्य नाही, ज्ञातव्य नाही, ध्यातव्य नाही, त्याला काहीच नाही. का, आत्मानम चेत विजानयात अयम अस्मिती पुरुषा, ज्याने मी आत्मा आहे असं जाणलेलं आहे. किमिच्छन कस्य कामाय शरीरम अनुसंग, तो कोणाची इच्छा करेल, कोणत्या कामासाठी, कोणत्या भोगासाठी, कोणत्या भोगत्यासाठी, कोणत्या भोगाची इच्छा करेन. कळले ज्याला मी आत्मा ऐसे, हे जोर बाधते कैसे, त्याला कधीच हे बाधणार नाही. आणि असा जो तत्ववेत्ता आहे त्याला कर्तव्याभावरूप मोक्ष प्राप्त झाला असल्यामुळे त्याला कोणतंही कर्तव्य न मे किंचित कर्तव्यम विद्यते, मला आता कोणतंही कर्तव्य अवशिष्ट राहिलेलं नाही. देहपातापर्यंत त्याच्या देहाचा व्यवहार नियमित होता. देहपात होईपर्यंत त्याच्या देहाचा जो व्यवहार आहे तो नियमरहित होता. बरं का, नियमित चुकून झालं, तो नियमरहित होता. त्याला नियम नाही की असाच झाला पाहिजे, तसं झालं पाहिजे, कोणताही नियम नाही. जो तत्ववेत्ता पुरुष आहे तो त्याला नियमाची विधी नाही किंवा तो त्या मर्यादेने बांधलेला नाही. आणि मग हा विधी, शास्त्राचा विधी आणि निषेधाचा अधिकारी कोण आहे, मग सर्व शास्त्र आज्ञानाला विषय करून विधीचं आणि निषेधाचं विधान करतात. ज्ञानाला समोर ठेवून शास्त्र काहीही सांगत नाही. हा सगळा जो विधी आणि निषेधाचा भाग आहे हा सगळा कोणाला विषय केलेला आहे, आज्ञानी पुरुषाला. आपण गीता भाषेमध्ये जागोजागी पाहिलेलं आहे. हा सगळा विधान, हे सगळं विधान कोणाला केलेलं आहे, आज्ञानाला विषय केलेला आहे. आणि म्हणून हा तत्ववेत्ता पुरुष याचा देहपातापर्यंत त्याच्या देहाचा जो व्यवहार होता तो नियमरहित होता. मग कसा होता, आता पाठीमागे पाहिलेले तसा होता. विहित निषिद्ध अनेक व्यवहार होत होते, लौकिक वैदिक अन्यथा, अशा त्याला कोणताही व्यवहाराचा विधी नव्हता. तथापि निस्संदेह तत्वनिश्चय असल्यामुळे त्याचा भ्रमसंचार कधीही झाला नाही. आणि निस्संदेह तत्वनिश्चय असल्यामुळे, निस्संदेह कोणता तत्वनिश्चय होता, गुणागुणेषु वर्तन्ते,
जे काय व्यवहार आहे विषयामध्ये हे जे काही इंद्रिय आहेत हे वर्तन करतात आणि या सगळ्याचा कर्ता कोण आहेत? गुणच आहेत. त्याच्याहून अन्य कोणी करता नाही. असंग हा अहम अस्मी, मी असंग आहे, निर्विकार आहे, नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभावान आहे, माझ्या ठिकाणी काहीही नाही. काहीही नाही म्हणजे काय? मत्ता परतरम अन्यत किंचित न असती, काहीही नाही, फक्त काय आहे? मीच मी आहे. सर्वम नास्ती किंतु अहम अस्मी, मीच मी असल्यामुळे त्याचं बाकीचं कोणतंही काही नाही, त्याला कर्तव्य कर्म नाही. मग विहित निषिद्ध हे सगळे कोणाला विषय करून आहेत? अज्ञानी पुरुषाला विषय करून आहेत. आधारिता सिद्धी गेले, ते कादाची क्रिया आले, हे त्याला नाही. न द्वेष्टी संप्रवृत्ताने आणि न निवृत्ताने कांक्षती, हे त्याच्या ठिकाणी नाही. हे कोणा ठिकाणी आहे? अज्ञानाच्या ठिकाणी आहे. हे त्याला नाही. आणि म्हणून देहपातापर्यंत त्याच्या देहाचा व्यवहार नियमरहित होता. विहित निषिद्ध अनेक व्यवहार होत होते, तथापि निस्संदेह म्हणजे संशय विपर्यरहित असा त्याला तत्वनिश्चय असल्यामुळे आणि त्यास ब्रह्मसंचार कधीही झाला नाही. ब्रह्मसंचार म्हणजे कसा? आपण पाहत आहे, विचारसारामध्ये पण पाहिलेलं आहे आणि वृत्तीप्रभाकरमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. जरी संबंध आला त्या स्फटिकाचा आणि जास्वंदाच्या तांबड्या फुलाचा, तरी पण त्याचा निश्चय असतो की ही जी रक्तता आहे ती काय आहे? जास्वंदीची आहे, त्या स्फटिकाची नाही. जरी दिसली तरी पण ती त्या स्फटिकामध्ये कधी आहे? वर्तमान काळामध्ये आहे का भूतकाळामध्ये आहे का भविष्यकाळामध्ये आहे? तिन्ही काळामध्ये नाही. जरी दिसली तरी पण प्रतीतीला आली तेव्हा आहे का पूर्वी नाही आणि नंतरही नाही? कधीच नाही. प्रतीतीला येणाऱ्या प्रपंचाचा प्रचितीउपय चैतन्याच्या ठिकाणी त्रैकालिक अत्यंत अभावाचा त्याचा काय असतो? संशय विपर्यरहित दृढ निश्चय असतो. जरी प्रचितीला आला तरी पण ज्या ठिकाणी प्रचिती आली त्याच ठिकाणी त्याच्या त्रैकालिक अत्यंत अभावाचा त्याचा काय असतो? दृढ निश्चय असतो. आणि म्हणून त्याला कधीही भ्रमसंचार, भ्रम तर होतच नाही, पण आपण त्याला म्हणतो ना संचार सुद्धा होत नाही. मग भ्रमसंचार होईल का? नाही. आता एव आणि इव हा जो व्यवहार आहे हा सगळा आपल्या भाषेतला, त्याला इवही नाही आणि एवही नाही. स्वस्वरूपे एव इव विकल्पे नसता. आणि मग त्याचा भ्रम होईल का संचार होईल? काहीच होणार नाही. भ्रमाचा संचारही नाही, काहीच म्हणजे भ्रम तर होणारच नाही, पण त्याला चुकून सुद्धा वाटणार नाही. काय वाटणार नाही? की हे सगळं कर्म करीत आहे कोण आहे? देह करीत आहे बरं का, मी करीत नाही. म्हणजे देह करीत नाही म्हणण्या म्हणजे त्याला सत्ता दिली की नाही? करीत नाही ही सुद्धा तो सत्ता देत नाही. का? मत्ता परतरम किंचित नाना न असती. निषेध जो केला जातो तो कसा केला जातो? प्राप्ती. तो त्याला प्राप्तीची सुद्धा सत्ता देत नाही. मग भ्रमच नाही तर भ्रमाचा संचार असेल का? नाही. अहम किंचिदाबी न वचमी. तर मी त्याच्याबद्दल काय बोलणार नाही आता. पुन्हा एकदा त्याचं चिंतन सांगणार आहे ते शनिवारी कधी. त्या दिवशी सगळं चिंतन करता आलं नाही ना, ते परत सांगायचं म्हणून त्यांनी आठवण करून दिली. आणि तत्वनिश्चय असल्यामुळे त्यास ब्रह्मसंचार कधीही झाला नाही. आणि देहपातानंतर तो विदेहमुक्त झाला. आणि देहपात झाल्यानंतर प्रारब्ध कर्माचा भोगून खेळ झाल्यानंतर न तस्य प्राणा उत्क्रामंती, त्याचे प्राण लोकांतराला जात नाही. तर अत्र एव सम वलियंते किंवा विलियंते, मग ते याच आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काय होतात? एकरूप होतात. जसं ज्ञानोबरायांनी सांगितलेलं आहे की ज्यावेळेस घटाकाश आहे, घटाकाश आणि एक महाकाश आहे. मग ज्यावेळेस घटाचा नाश होतो किंवा घट फुटतो त्यावेळेस त्या घटातील आकाश कुठे जातं बरं? का ते म्हणजे ते कुठे जात नाही. ते घट फुटला की ते महाकाश स्वरूपच होतं. रवी काय चुके म्हणजे ते लोकांतराला जात नाही. काय होतात? ते आत्मस्वरूपाशी एकरूप होतात. किंवा ज्ञानोबरायांनी आणखी एक उदाहरण दिलेलं आहे की अथांग असलेल्या समुद्रामध्ये घट
बुडालेला आहे आणि तो आता आतमध्ये गट फुटलेला आहे. आता त्या गटातील पाणी कुठे जाईल? का पाणी वेगळं नव्हतंच, पाणीच पाणी होतं सगळं, बाकी काहीच नव्हतं. तसं त्याचे देहपातानंतर त्याचे प्राण लोकांतराला जात नाही, तो विदेहमुक्त होतो. स्वामी महाराजांच्या पुढे जाऊन सांगायचे की स्वस्वरूपे जीवनमुक्ती विदेहमुक्ती विकल्पे नस्तः. स्वस्वरूपाच्या ठिकाणी जीवनमुक्ती विदेहमुक्ती हे विकल्प नाहीत. हे सगळे आपल्याला घेऊन अज्ञानी पुरुषाला विषय करून अध्यारोपाच्या भाषेमध्ये हे सांगितलेलं काय, दयाळू श्रुती मातेने केलेला काय आहे, अनुवाद आहे. पण हे सांगण्याचे हे सांगितलं नाही तर कळणार नाही, आणि म्हणून कळण्यासाठी सांगितलेलं आहे. कांड्या लावण्यासाठी स्वामी महाराज सांगायचे, सांगितलेलं नाही. अशा ब्रह्मवेत्याचे जो पूजन करेल किंवा त्याला अनन्य भावाने वंदन करेल त्यास पुण्य प्राप्त होईल. मग काय आहे की याला ज्ञान झालेलं आहे, ज्ञान झाल्यानंतर त्याच्याकडून काय कर्म होईल का नाही. आणि कर्माचा असा अकाट्य सिद्धांत आहे की ना भुंक्तम क्षीयते कर्म कल्पकोटी क्षेत्रपी. कर्माचा असा अकाट्य सिद्धांत आहे की कर्म जे आहे त्याचा भोग दिल्याशिवाय ते काय होत नाही. कोट्यावधी जरी कल्प गेले तरी ते नष्ट होत नाही. मग हा ज्ञानी आहे की नाही, त्याचं जिवंत आहे की नाही, आणि मग जिवंत असेल त्याच्यातून काही कर्म घडतील की नाही. सगळे कर्म घडतील, चांगले घडतील वाईट घडतील. मग त्या कर्माचं फल होतं कोणाला, कर्म तर घडतं की नाही. आणि कर्माचा सिद्धांत आहे की कर्म फल भोग दिल्याशिवाय नष्ट होत नाही. मग ज्ञानी पुरुषाच्या हातून घडलेल्या कर्माचा फलभोग होतो, कोणाला होतो. मग स्वामी महाराज सांगायचे की असा जो तत्ववेत्ता पुरुष आहे त्या तत्ववेत्या पुरुषाची किंवा ब्रह्मवेत्याचे जो पूजन करेल किंवा त्याला अनन्य भावाने जो वंदन करेल, मग त्याला त्या तत्ववेत्या पुरुषाने केलेल्या पुण्यकर्माचं फल कोणाला मिळतं, याला मिळतं. आणि जो त्या तत्ववेत्या पुरुषाची निंदा करेन त्याला त्याने केलेल्या पापाचं फळ त्याला मिळतं. येथे निंदकापासी अशेषही पापे. म्हणजे त्याच्या कर्माचे तो काय होतो, तो मोकळा होतो. स्वामी महाराज सांगायचे तो काय होतो, मोकळा होतो. आणि हे जे सगळे कर्माचे काय होते, संगती पण लागत. आणि म्हणून काय म्हणून अशा ब्रह्मवेत्याचे जो पूजन करेल किंवा त्याला अनन्य भावाने वंदन करेल त्यास पुण्य प्राप्त होईल. आणि त्याकडे दोषदृष्टीने पाहिल त्यास पापाची प्राप्ती होईल. मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुले. त्याला मुक्त म्हटलं, त्याचं जरी चिंतन केलं तरी पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. त्यांची निश्चित नावं जरी घेतली तरी काय होतं, पुण्यवंत होतं, पुण्याची प्राप्ती होते. आणि म्हणून त्याची जे निंदा करतात त्याला काय होते, पापाची प्राप्ती होते. मग आपल्याला पुण्य प्राप्त व्हावं का पाप प्राप्त व्हावं, का दोन्ही होऊ नये. मग त्याचं पूजन करणं, आता थोडं पुढं जाऊन सांगतो बरं का. पुण्य प्राप्त होणं हा गुण आहे आणि पाप प्राप्त होणं काय आहे, हा दोष आहे. मग आपल्याला गुण व्हावा का दोष हे येऊ नये. गुणदोषो दृशिर्दोषो गुणस्तु उभयो वर्जता. आपल्याला पाप पुण्यातीत व्हायचे, पुण्यवानही व्हायचं नाही आणि पापी व्हायचं नाही. काय व्हायचं आपल्याला, पुण्यातीत पाप पुण्यातीत व्हायचे. म्हणून त्या मुक्ताचं काय करायचं, आपण वर्णन करायचं आणि त्याच्या माध्यमातूनच तो आपल्याला काय करेल, पाप पुण्यातीत करेल. हे सामर्थ्य त्याच्याकडे आहे. आणि म्हणूनच ज्ञानवानाचं जर वंदन करू नये का, मग करावं ना. ते कशासाठी सांगतो ना आता. यावत जीवो त्रयो वंद्या वेदांत गुरु ईश्वर आदौ ज्ञानाप्तयी पश्चात कृतघ्नत्व निवृत्तयी. वेदांत गुरु आणि ईश्वर या तिघही काय आहे, आजीवन वंदनीय आहेत. पण कशासाठी, प्रथम विद्याप्राप्तीसाठी आणि नंतर कृतघ्नत्वाचा आळ येऊ नये म्हणून किंवा कृतघ्नत्वाची निवृत्ती व्हावी म्हणून काय तिघही काय आहेत, वंदनीय आहेत. मग त्यांचं वंदनच करू नये का, तर काय चत्वारी तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशोबलम पण कस्य नित्याभिवादनशीलस्य नित्यवृद्धोपसेविनः चत्वारी तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशोबलम. पण ही जी कक्षा आहे ही खूप अलीकडची आहे. आपल्याला याच्याही पुढे जायचंय. म्हणून मी ते विधान केलेलं आहे की त्याची निंदा करावी का स्तुती करावी. स्तुती केलेलं चांगलंच आहे, पण आपल्याला तिथे थांबायचं नाही. त्याला काही पुण्य प्राप्त व्हावं म्हणून नाही करायची. हां, एक तर ज्ञानप्राप्तीसाठी करायची किंवा कृतज्ञत्व निवृत्त करण्यासाठी करायची किंवा केवळ प्रेमपूर्वक करायची. हां, सेवेसाठी सेवा करायची, फलासाठी सेवा करायची नाही.
निंदा तर करायचीच नाही. त्यांनी स्मशाने जायते वृक्ष, हा गृध किंकर काय ते. जो मनुष्य गुरुची निंदा करतो तो स्मशानामध्ये वृक्ष गुरुम होतो. हुम कृत्य तुम कृत्य. त्याच्यात आलेले संस्कृत विचारसागरात पुढे ये ना. आता ज्ञानवानाचा व्यवहार नियमित असला पाहिजे असा पूर्वपक्ष. आता ज्ञानवानाच्या व्यवहाराविषयी तुम्ही म्हणाल आता की बा त्याची सेवा पुण्यप्राप्तीसाठी होते आणि पुण्य तर बंधनकारक आहे म्हणून आम्ही सेवा पण नाही करत, असं हे सांगण्याचं तात्पर्य हे नाही. सांगण्यात तात्पर्य नाही. वक्तव्याच्या अभिप्राय. सेवा करायची ते निष्काम सेवा करायची, अंतकरण शुद्धीसाठी करायची किंवा मोक्षप्राप्तीसाठी करायची, कृतज्ञत्वाचा नाश करण्यासाठी करायची किंवा सेवेसाठी सेवा करायची. आता आत्तापर्यंत सांगितलं की ज्ञानवानाच्या व्यवहाराला कोणताही नियम नाही. आता पूर्वपक्ष सांगतो की ज्ञानवानाचा व्यवहार नियमित असला पाहिजे असं पूर्वपक्ष सांगतो. आता ज्ञानवानाच्या व्यवहाराविषयी काही लोक नियम सांगतात, तो असा की सर्व त्रिपुटी दुःख हेतू असल्यामुळे तिचा त्याग करून प्रयत्नाने समाधी करावं. पूर्वपक्ष सांगतो की सर्व जे काही त्रिपुटी आहे, ज्ञाता ज्ञान ज्ञेय कर्ता कर्म क्रिया, ही जी सगळी त्रिपुटी आहे ती काय दुःखाला हेतू असल्यामुळे या त्रिपुटीचा त्याग करून त्या तत्ववेत्या पुरुषाने प्रयत्नाने काय करावा, समाधी करावा, असं त्याला काय केलेलं आहे, नियम सांगितलेला आहे. आणि व्यवहार जर करायचा असेल तर आत्ता गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणेच करावं. कसा व्यवहार करणे झालेच तर फक्त भिक्षान्न जलपानापुरताच करावा. आता गेलं ना गीता भाष्यामध्ये, त्याने व्यवहार किती करावा, फक्त हे काय सांगितलं की निर्वाहापुरते अन्न आच्छादन, एवढा त्याचा काय सांगितलेला आहे, व्यवहार सांगितलेला आहे. आणि बाकीच्या वेळामध्ये त्याने काय करावं, समाधी करावं, असं त्याला काय सांगतो पूर्वपक्ष, असं विधी सांगतो. फक्त भिक्षा अन्न जलपानापुरताच त्याने व्यवहार करावा आणि व्यवहार संपल्यानंतर पुन्हा काय करावा, समाधी करावा. आणि हा नियम टाकून जो ज्ञानी स्वैर वागेल तर तो सांगतो तो काय आहे, कुत्रा आहे असे समजावे, असं पूर्वपक्ष बोलतो बरं. काही सगळं गौडपाद मुनींनी समाधीचा प्रकार सांगितलेला, मग त्यांनी समाधी करावा सांगितले नाही, मग तो समाधी कसा करावा त्याचा प्रकार सांगितला पाहिजे ना. तर गौडपाद मुनींनी समाधीचा प्रकार सांगितला आहे. त्याप्रमाणे समाधी करून सर्व सुखाप्रत ज्ञानी प्राप्त होतो. आणि मग समाधी केल्यानंतर समाधी करून तो सर्व सुखाला तो काय होतो, ज्ञानीपुरुष प्राप्त होतो. आता काय आहे, ज्ञान तर झालेलं आहेच, मग त्याने समाधी केल्यानंतर त्याला विक्षेप राहील का, दुःख होईल का, नाही. आणि अशा तो सर्व सुखाला तो काय होईल, समाधीमुळे प्राप्त होतो. कारण त्याचा सर्व विक्षेप त्या समाधीने काय झालेला आहे, निवृत्त होतो. आणि अष्टांग वाचून समाधी होणे शक्य नाही. मग समाधी जर सिद्ध करायचं असेल तर काय केले पाहिजे, अष्टांग योग केला पाहिजे, यशस्वाय केला पाहिजे, बरोबर ना. सिद्ध समाधी योग केला पाहिजे. मग तो कसा सिद्ध समाधी योग केला पाहिजे तर पुढे सांगतात. ती जी 8 अंगे आहेत ती कोणती आहेत, मग 5 यम आहेत, 5 नियम आहेत, आसन आहेत, प्राणायाम आहे, प्रत्याहार आहे, धारणा ध्यान आणि समाधी. मग यम कोणते, नियम कोणते, आसन कोणते, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा ध्यान आणि समाधी, या 8ही अष्टांगाचे विवेचन उद्याच्याला येणार आहे. ते आता फक्त आपण शब्दशः आपण पाहू. यम केले पाहिजेत. मग ते यम कोणते आहेत, नियम कोणते आहेत, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा ध्यान आणि समाधी, ही अष्टांग आहेत. ही समाधीचे 8 अंग आहेत. मग ही असा 8 अंगाने प्राप्त होणारा निर्विकल्प समाधी साधून ज्ञानवानाने आनंदात राहावे. मग असा जो ज्ञानवान आहे त्याने हा निर्विकल्प समाधी सिद्ध करून आपल्या आनंदामध्ये राहावं. मग यम कोणते आहेत, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह हे यम आहेत. नियम शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान. आसनं 84 आसनं सांगितलेले आहेत. आणखी आसनं काही सांगितलेले आहेत. प्राणायाम सांगितलेला आहे, ते पूरक, कुंभक, रेचक, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. समाधीमध्ये पण सविकल्प समाधी, निर्विकल्प समाधी असे त्याचे काय केलेले आहेत, समाधीचे अष्टांग सांगितलेले आहेत. मग या 8 अंगाने प्राप्त होणारा जो निर्विकल्प समाधी आहे तो प्राप्त करून या तत्ववेत्या पुरुषाने आत्मानंदामध्ये राहावे. अन्नपानाशिवाय जास्त प्रवृत्ती करू नये असा शरीर व्यवहाराविषयी व समाधीविषयी नियम कोणी सांगितलेला आहे, पूर्वपक्षाने सांगितलेला आहे. आणि हा नियम ऐकून त्यास काहीही उत्तर न देता हे नियम सांगणारे लोक मूर्खासारखे बडबड करतात असे मनात समजून तत्वदृष्टी उपास बुद्धीने हसू लागला. त्याने याचा उपहास केला. त्याने सांगितलं, पूर्वपक्षाने सांगितलं की तुम्ही असं केलं पाहिजे, समाधी केला पाहिजे, अन्नाच्छादन जे काही अन्न निर्वाहापुरते आहे तेवढाच विधी केला पाहिजे किंवा तेवढंच कर्म केलं पाहिजे हे त्यांनी सांगितलं. आणि तुम्ही असंच वागलं पाहिजे असं ज्यावेळेस पूर्वपक्षाने सांगितलं त्यावेळेस तत्वदृष्टीने ते ऐकलं का, ऐकलं नाही.
ऐकलं ऐकलं का ऐकलं नाही? हा, आपण ऐकतो पण ऐकत नाही. आणि तत्वदृष्टीने पण तसंच. हा, तो पण ऐकतो पण ऐकत नाही. त्याने ऐकलं का ऐकलं नाही? ऐकलं, पण त्याने निश्चय केला की माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी हे काहीही विकल्प नाहीत, म्हणून त्याने ऐकलं का ऐकलं नाही? त्याचं न ऐकणं हेच काय आहे? ऐकणे. कारण त्याला विधीच नाही ना. याने जरी विधान केलं असेल पण त्याने तसं ऐकणं म्हणजे विधी आहे का? तो नाही, त्याला कोणतंही विधान नाही. आणि असं असल्यामुळे त्याने फक्त काय केलं, ते ऐकलं आणि त्याने त्यांचा उपहास केला आणि तो हसू लागला. म्हणून तत्ववेत्या पुरुषाच्या जीवनामध्ये त्याला काही नियम कोणी सांगितलेला आहे? पूर्वपक्षाने सांगितलेला आहे. श्रुती माता त्या विषयाबद्दल मौनेन प्रववाच, त्याबद्दल मौन राहिलेले आहेत. श्रुती माता काहीही बोललेली नाही. बोललीच नाही का? सर्व काय बोलली, सर्व काय बोलली, पण कशी? विधी मुखाने नाही. इदम इत्थम असं नाही, किंवा हे करू नका असंही नाही. त्याला जे काय असेल त्याच्याबद्दल श्रुती मातेनं काय केलेलं आहे? मौन बाळगलेलं आहे. कारण की तो विधी किंकरही नाही आणि निषेध किंकरही नाही. मग हे सगळं आज्ञानाला विषय करून श्रुती मातेनं सांगितलेलं आहे. तत्ववेत्या पुरुषाबद्दल आणि आत्मस्वरूपाबद्दल श्रुती काय झालेली आहे? मौन राहिलेली आहे. कारण का? ते दोन्ही काय आहेत? एकच आहेत. ब्रह्मविद ब्रह्म एव भवती. आणि त्या स्वरूपाबद्दल श्रुती जशी मौन आहे, तशी तत्ववेत्या पुरुषाच्या व्यवहाराबद्दल सुद्धा श्रुती काय आहे? मौनच आहे. आता ज्ञानवानाच्या नियमाविषयी तत्वदृष्टीचा अभिप्राय. तो हसला, त्याने त्याचा उपहास केला, पण त्याचा अभिप्राय काय होता तत्वदृष्टीचा? ते आता सांगतात की त्याच्या हसण्याचा अभिप्राय असा आहे की ज्ञानवानाच्या शरीर व्यवहाराचा नियम नाही. आता तो हसला आणि त्याने काय निश्चय केला होता मनामध्ये की ज्ञानवानाच्या शरीर व्यवहाराचा काय नाही? नियम नाही. कारण की ज्ञानाच्या व्यवहारात अज्ञान आणि तत्कार्य, भेदभ्रांती आणि भ्रमाचे कार्य, रागद्वेषादी ही वस्तुतः काहीच नसतात. हाताचा काय होता? संशय विपर्यरहित असा दृढ निश्चय होता की ज्ञानाच्या व्यवहारामध्ये अज्ञान आहे का? अज्ञानकार्य भेदभ्रांती आहे? काहीच नाही. एकदा का ज्ञान झालं की कारणाचा नाश आणि कार्याचा काय होतो? बाध होतो. आणि असा त्याचा दृढ निश्चय असल्यामुळे ज्ञानाच्या व्यवहारात अज्ञान आणि तत्कार्य, भेदभ्रांती आणि त्या भ्रमाचे जे कार्य आहेत, रागद्वेषादी, ही वस्तुतः काहीच नसतात. कारण ही जी परंपरा आहे, हे आपण विचारसागराच्या दुसऱ्या तरंगामध्ये पाहिलेली आहे. ही परंपरा कशामुळे येते? आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे ती परंपरा काय होते? पाठीमागे लागते. आणि याच्या ठिकाणी आत्मस्वरूपाचं अज्ञानाची सिद्धी झालेली नाही. आणि म्हणून याच्या पाठीमागं ही अज्ञान का भेदभ्रांती का ते तज्जन्य रागद्वेषादी त्याला लागतील की त्याला काहीही नाही. असा त्याचा काय असतो? दृढ निश्चय असतो. आणि म्हणून त्याचे प्रारब्ध कर्म शेषच त्याच्या व्यवहाराविषयी निमित्त असते. आणि हे सुद्धा प्रारब्ध अज्ञानी जनबोधाय प्रारब्धम वक्ती वैश्रुती. अज्ञानी लोकांना बोध व्हावा म्हणून ज्ञानाच्या कर्माची संगती सांगण्यासाठी श्रुतीने तिथे काय केलेलं आहे? वाचारंभनो प्रारब्धाचं कथन केलेलं आहे. ते काय? वाचारंभन आहे बरं का. अज्ञानी लोकांना बोध व्हावा म्हणून, आणि म्हणून ती संगती सांगताना त्याचे प्रारब्ध कर्म शेषच त्याच्या व्यवहाराविषयी काय आहे? निमित्त आहे, असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. किंवा संस्कारानुसार त्याचा व्यवहार होत असतो, म्हणून ते संस्कार किंवा प्रारब्ध हे त्याला निमित्त आहे असं त्याचं विधान केलेलं आहे. म्हणजे असं सांगितलेलं आहे. ते प्रारब्ध कर्म प्रत्येक पुरुषाचे भिन्न भिन्न असते. मग तत्ववेत्ते अनंत असतील, मग त्यांचे व्यवहार सगळ्यांचे सारखेच असतील का? नाही. कृष्णभोगी शुकस्त्यागी राज्ञौ जनकौ राघवू. मग वशिष्ठ कर्मकर्ताच सर्वैते ज्ञानिनः समा. त्यांच्या ज्ञानामध्ये, त्या बोधामध्ये समानता आहे, पण कर्मामध्ये समानता आहे का? कर्मामध्ये विषमता आहे. ती कशामुळे? प्रारब्धामुळे ती विषमता आहे. बोधामध्ये विषमता नाही. आणि ते सांगितलेलं आहे की ते प्रारब्ध कर्म प्रत्येक पुरुषाचे भिन्न भिन्न असते. आणि म्हणून ज्ञानवानाच्या प्रारब्ध कर्मजन्य व्यवहाराचा नियम कोणासही करता येणार नाही. मग तत्ववेत्ते अनंत आहेत, पुष्कळ आहेत, आणि त्या सर्वांचा व्यवहार एकच व्हावा असा कोणताही वेदाने किंवा शास्त्राने विधी किंवा विधान केलेलं नाही. आणि म्हणून ज्ञानवानाच्या प्रारब्ध कर्मजन्य व्यवहाराचा नियम कोणाचाही करता येत नाही. कोणास म्हणजे कोणाला? कोणाचाही करता येत नाही. मग हा मुख्य काय आहे? सिद्धांत आहे. आणि हा सिद्धांत मनामध्ये बाळगून त्याच्याबद्दल दृढ निश्चय असल्यामुळे पूर्वपक्षाने जो नियम केला होता तो ऐकून तत्वदृष्टीला काय आलं? हसू आलं. त्याने त्याचा काय उपहास केला की हा काय आहे? अल्पश्रुत आहे, याने वेदाचं अध्ययन केलेलं नाही. आणि म्हणून त्याने कान उंच नाही केले. काल आपल्या वृत्तीप्रवाहक्रम झालेलं आहे. त्याने काय केलं? त्याने त्याचा उपहास केला. आणि मग हे ऐकल्यावरती कोणाचे कान उंच होतील?
जो अल्पश्रुत आहे त्याचे कान उंच होतील. याने काहीच केलेलं नाही. कारण का? याने सगळं सांगोपांग अध्ययन केल्यामुळे याचा दृढ निश्चय आहे की ज्ञानवानाच्या होणाऱ्या व्यवहाराविषयी कोणीही त्याला विधान करू शकत नाही. आणि याने विधान केलं, त्याच्याबद्दल त्याने त्याचा उपहास केला. तो हसला आणि त्याने निश्चय होता त्याचा की ज्ञानवानाला कोणीही किंवा शास्त्रविधी कोणतंही विधान किंवा कोणतंही नियम करीत नाही. या तो दृढ बोधावरती असल्यामुळे त्याने त्याचं काय केलं, त्याला फक्त त्याने ते ऐकलं फक्त. पण पुन्हा ऐकलं का? पहिलं ऐकलं त्याने बोललेलं, पण दुसरं ऐकलं का? दुसरं ऐकलं नाही. कारण त्याचा निश्चय होता की ज्ञानवानाला श्रुतीने किंवा वेदाने कोणताही नियम किंवा कोणतंही विधान केलेलं नाही, असा त्याचा दृढ निश्चय होता. आणि हाच मुख्य काय आहे, सिद्धांत आहे. आणि याचे रहस्य न समजता अज्ञानी लोक वाटेल ते बोलतात. आणि हे रहस्य न कळल्यामुळे अज्ञानी लोक सांगतात की ज्ञानवानाने असंच केलं पाहिजे. स्वामी महाराज सांगायचे की ती जजची राणी होती, ती काय करायची, ज्ञानी का अज्ञानी अशी परीक्षा पाहायची. आणि मग काय करायची, ती आमटी जी आहे ती खूप तिखट करायची. तिने अभंग वाचला होता तुकोबरांचा, काय खातो आम्ही कासा या सांगाते. आणि मग ज्ञानीपुरुषाला तिखटही कळत नाही, आंबटही कळत नाही. तिने तेवढ्या अभंगाच्या पंक्तीवरून निश्चय केला की ज्ञानवान म्हणजे काय, ज्याला काहीच कळत नाही, खाणं पिणं काहीच कळत नाही, तोच काय आहे ज्ञानी. आता मग अशी गेलं बघा आपल्याला गीता भाष्यामध्ये, म्हणजे जो प्रवृत्ती आली की द्वेष करतो आणि तिचा निवृत्तीची इच्छा करतो, ते अवच्छेद काहून आपल्याला